की अशा प्रकारे जर कायदा चालणारच नसेल तर काय होणार। आम्ही सांगितलं उद्या शाळेचा प्रश्न आहे। माननीय न्यायालयाने हे सगळं आमचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर उपस्थित सन्माननीय 3 वकील जे इतर होते त्या वकील महोदयांना विचारलं न्यायालयाने, तुम्ही कोणासाठी आहात, तुम्ही कुणासाठी आहात, तुम्ही कुणासाठी आहात। सगळे म्हणायला लागले, आम्ही तिघही म्हणायला लागले की नाही नाही सन्माननीय वकील आहेत आमचे। ते म्हणायला लागले नाही, आम्ही जरंगेच्या बाबतीत जरंगेला रिप्रेझेंट करताय का। त्यानंतर आम्ही न्यायालयाला दाखवलं की त्या सन्माननीय वकिलांपैकी 2 वकील हे जरंगेच्या जुन्या केसमध्ये आमच्याच केसमध्ये गुणरत्न सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये आहेत। सन्माननीय न्यायालयाने आज आपल्या जे आदेश दिला त्याच्यामध्ये ते याचिकेचा नंबर सुद्धा घेतला की हे जुन्या जरंगेच्या आंदोलनाच्या याचिकेत हे वकील होते। सांगायचं तात्पर्य की जरंगेच्या बाबतीमध्ये जे आम्ही न्यायालयाला आज म्हणजे पुराव्यानिशी कायद्यानिशी त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखवला, त्याचबरोबर जरंगेच्या वेगवेगळ्या धमक्या दाखवल्या, त्याचबरोबर कशा प्रकारे लोक रोडवर उभं राहून कशा प्रकारे अर्धनग्न आंघोळ करत आहेत, कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहेत, कशा प्रकारे चाकरमानी कशा प्रकारे रेल्वेतल्या लोकांना त्रास होत आहे हे सुद्धा दाखवलं। सिग्नलवर त्यांनी सांगितलं एका वकील महोदयांनी की 2 तास लाईट बंद केली। आम्ही चक्क व्हिडिओ दाखवला, इलेक्ट्रिक सिटी असते त्या सिग्नलवर जाऊन बसलेत। जर त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर काय होईल। आम्ही त्याचबरोबर मान्य न्यायालयाला हेही दाखवलं की त्याच्यामध्ये कशा प्रकारे एक मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर मान्य न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले। आम्ही सांगितलं की मुंबई आणि बॉम्बेच्या लोकांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे, गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर ज्या प्रकारे शहानीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की रस्ते बंद करणं, शहानीची जजमेंट म्हणजे कोणती तुम्हाला सांगतो, ती म्हणजे शाहीनबागचे जे रस्ते, कारण तुम्हाला बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं शहानीची जजमेंट काय साहेब, तर रस्ते बंद करता येत नाहीत, लोकांना त्रास देता येत नाही, लोकांना वेटीस धरता येत नाही, शाळा महाविद्यालय बंद। मी तर उदाहरणं सांगितले। हा जरंगेचा इतिहास काय सांगितलं, पोलीस धारातीर्थ पडले होते आणि सांगितलं की कोणतेच पोलीस अधिकारी या क्षणाला न्यायालयाच्या आदेशाशिवाय कारवाई करू शकत नाहीत। त्याचं कारण आहे सांगितलं, मागे पोलीस अधिकाऱ्यांना, महिला पोलीस अधिकाऱ्यांना डोके फुटले, गंभीर म्हणजे हे झाल्या, जखमा झाल्या, त्या जखमा आणखीन भरलेल्या नाहीत। अशा परिस्थितीत पोलीस काय करू शकतात कारवाई, कारण सांगितलं की जे विरोधी पक्षाचे नेते राहिलेले आहेत, काय नाव त्यांचं, रावसाहेब दानवे, ते रावसाहेब दानवे सांगतात की लोकशाहीमध्ये काय परवानगी, आझाद मैदान, हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या की इथे मराठा समाज म्हणून जेवढे निवडून आलेले आमदार खासदार आहेत ते सुद्धा आम्ही सांगितले की हे